घरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की शर्वरीला मेसेज येतो आणि ती बाहेर जाण्यापूर्वी ऐश्वर्याला म्हणते की तू जर माझ्या रूमची झडती घेतलीस तरी मला काही हरकत नाही आणि तिथून शर्वरी निघून जाते। त्यानंतर इकडे ऐश्वर्या अवंतिका आणि जानकीला जाऊन सांगते की शर्वरी कोणाला तरी भेटायला जात आहे। त्यानंतर इकडे जानकी शर्वरीचा पाठलाग करतात आणि इकडे सारंग विचार करत बसलेले असतात की मला ऐश्वर्यावरती हात उचलायला नको होता। त्यावेळेस ते ऐश्वर्याला बोलायला येतात आणि म्हणतात की मी आजपर्यंत तुला कधीच काही बोललेलं नाही, पण ऐश्वर्या म्हणतात की आजही असं करायला नको होतं। त्यावेळेस सारंग म्हणतात की माझ्या बहिणीवरती जर कुणी असं बोलत असेल तर मला राग येतो आणि त्यामुळे हे चुकून झालं। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणतात की मी समजू शकते, कारण की मी ही आई वडिलांच्या लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी आहे आणि त्यामुळेच मी आज एवढी रागीट झालेली आहे। आणि आज मी जसं शर्वरीताईंना सॉरी म्हटलं तसं तुम्ही म्हणतायत आणि मला काही तुमच्यावरती राग नाही। सौमित्रासाठी कॉफी घेऊन येते। त्यावेळेस सौमित्र म्हणतो की आपल्याला किती दिवसांनी असा हा प्रायव्हेट स्पेस भेटलेला आहे आणि अशा आपण प्रेमाच्या गोष्टी करत आहोत। त्यावेळेस अवंतिका म्हणते की खरंच आता आज मला खूप छान वाटत आहे। त्यानंतर सौमित्र म्हणतो की आपण एकच कपाने कॉफी पिऊयात आणि एक कपाने कॉफी पिलं तर 2 कप प्रेम वाढतं। हे सर्व सारंग पाहत असतात आणि सारंगला वाटतं की आपणही ऐश्वर्यासोबत कॉफी प्यावी, म्हणून सारंग ऐश्वर्याला कॉफी घेऊन येतात। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की खरंच मला कॉफीची खूप गरज होती। त्यावेळेस सारंग म्हणतात की कशी झाली आहे ते सांगा। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मला जशी आवडते तशी खूप स्ट्रॉंग तशीच झालेली आहे। त्यावेळेस सारंग म्हणतात की तुम्ही नसताना मी तुमच्यासाठी कॉफी करायचो आणि मी स्वतःच प्यायचो। त्यानंतर ऐश्वर्या कॉफी पिऊन संपवतात। त्यावेळेस सारंग म्हणतात की तुम्ही सगळी कॉफी पिली। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की घरामध्ये कॉफी पावडर किंवा दूध नाही आहे का। त्यानंतर इकडं शर्वरी राहुलला भेटते आणि म्हणते की आज घरामध्ये खूप मोठा तमाशा झाला आणि ऐश्वर्याने माझ्या कानाखाली ओढली आणि तिनं परत सॉरी म्हटली, पण त्यात काय खरं मला नाही माहिती आणि बाजार समितीमधले पैसे हे मी चोरलेले आहेत, हे जर घरी कोणाला कळलं तर काही खरं नाही। तेवढ्यामध्ये तिथं जानकी येते आणि म्हणते की हे सर्व मला समजलेलं आहे। त्यावेळेस शर्वरीच्या चेहऱ्यावरील सगळे हावभाव बदलतात आणि तिच्या तोंडचं पाणी पळून जातं। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला आता काही बोलायचं आहे। त्यावेळेस शर्वरीच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही आणि ती म्हणते की मला ऐश्वर्या पहिल्या दिवसापासून सांगत होती, पण मीच तिच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि तुम्हीच हे पैसे चोरलेत। इकडं अवंतिका आणि ऐश्वर्या जानकी आणखीन घरी आलेली नाही म्हणून विचार करत बसलेले असतात आणि तिला फोन करावा का हा विचार करतात। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की नको, ती काहीतरी लपून छपून पाहत असेल आणि आपण फोन करायला नको। त्यानंतर इकडं जानकी शर्वरीला म्हणते की तुम्हाला याबद्दल आणखीन काही बोलायचं आहे का आणि तुम्ही एवढा मोठा प्लॅन या माणसाशी हाताशी धरून केलात। तुम्ही नाटक केलं की तुमचा बीपी शूट झाला आहे आणि तुम्हाला माहित होतं की मी आणि ऋषिकेश तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आणि हा माणूस हिरोसारखी एंट्री केली आणि त्याने तुमचा जीव वाचवला आणि त्यानंतर तुम्ही ऋषिकेशनी त्याला खूप मोठ्या मनाने आपल्याच बाजार समितीमध्ये नोकरी दिली तरीही तुम्हाला आणि तुम्ही त्याच ऑफिसमध्ये पैसा चोरीचा प्लॅन केला आणि तिथून पैसे चोरले, तुम्हाला काही कसं वाटत नाही आणि आज तोच भाऊ पोलीस स्टेशनमध्ये आहे तरीही तुम्हाला वाटलं नाही की आपण मोठ्या मनाने सांगावं की मीच ते पैसे चोरलेले आहेत। त्यावेळेस शर्वरी काही नाही बोलत आणि ती रडायचं नाटक करते आणि म्हणते की जानकी वहिनी हे तू घरी कोणाला सांगू नको। त्यानंतर जानकी म्हणते की मी स्वतःच हे घरी कोणाला सांगणार नाही, कारण की मला आईंची काळजी आहे, आईंच्या तब्येतीची काळजी आहे आणि त्यांनी केलेल्या संस्काराचे तुम्ही आज असे चितडे उडवलात असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि या माणसासाठी तुम्ही विक्रांत भाऊजीला। तर त्यावेळेस शर्वरी म्हणते की नाही, अजिबात नाही, मी विक्रांतला धोका नाही देत आहे। त्यानंतर शर्वरी म्हणते की तुम्ही समजताय तसं अजिबात नाही, मला पैशाची गरज होती। आणि त्यानंतर इकडं राहुल शर्वरीला म्हणतो की तू काय आता जानकी वहिनीला सगळे पैसे देणार। त्यावेळेस शर्वरी म्हणते की मी असं म्हटलं आहे पण दिले आहेत का। त्यानंतर इकडं देवळामध्ये जानकी जाते आणि तिथून ऐश्वर्याला फोन करते आणि सांगते की हो, ते पैसे हे शर्वरीने चोरलेले होते आणि त्यामध्ये तो राहुलही त्याचा हात आहे। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मी म्हणत होते ना, डे 1 पासून मला त्यांच्यावरती संशय होता। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की मी पैसे घेऊन नच येईल। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मला तू कुठं आहेस ते लोकेशन पाठव। त्यानंतर ती तिथे शर्वरीची वाट पाहत थांबते। तेवढ्यामध्ये तिथं राहुल पेढ्याचा बॉक्स घेऊन येतो आणि त्यामध्ये औषध मिळवतो, विषचं औषध मिळवतो आणि एका माणसाला बोलून म्हणतो की हे पेढे त्या बाईला नेऊन द्या। त्यावेळेस तो माणूस म्हणतो की जानकी ते पेढे का खाईल। त्यावेळेस तो म्हणतो की हो, ती घेईल, कारण की ती माझी बहीण आहे आणि ती आता माझ्यावर रागवली आहे आणि मला आता नोकरी लागलेली आहे आणि माझी इच्छा आहे की तिने हे पेढे खावे
त्यानंतर तो माणूस म्हणतो की ती माझ्या हातून का घेईल, तर तो म्हणतो की घेईल. आणि तो माणूस जानकीला पेढे द्यायला येतो, त्यावेळेस जानकी म्हणते की नको, मला नको आहे. त्यावेळेस तो म्हणतो की मला नोकरी लागलेली आहे आणि माझ्या आईने नवस केलेला होता आणि सर्वांना पेढे वाटेल असं, आणि तुम्ही ही पेढे घ्या म्हणजे मला बहिणीचा आशीर्वाद भेटल्यासारखं होईल. आणि तिला तो पेढा खायला लावतो आणि तिथून तो निघून जातो.